नमस्कार, प्रणिती किचन डेकोर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत रंगराजनगर सोलापूर येथे मार्केट यार्डच्या पाठीमागे। इथं आपण काम केले श्रीनिवास कटंगधोड सरांचं। हे किचनचं व्ह्यू आहे मित्रांनो। फर्स्ट फ्लोअरवरती अपार्टमेंटमध्ये घर आहे। सीपी फिनिश्ड हँडल आहे आणि हा वुडन फिनिश कलर आहे आणि व्हाईट कलर आहे। वुडनमध्ये थोडेसे टोन्स आहेत त्याच्यामध्ये। अशा प्रकारचं किचन आहे मित्रांनो। हे आपण काम केलेलं आहे। तर आपण बघूयात आता इंटरनल व्ह्यू आतमध्ये आपण कसं कसं काय काय केलंय दाखवायचा प्रयत्न करतो। तर आपण एक किचनचे व्ह्यू बघणार आहे आता। तर सुरुवातीला एक छोटंसं जागा दिसते तुम्हाला। या छोट्याशा जागेमध्ये आपण जो हे कॉलम आहे, कॉलमची जागा कस्टमरने सांगितली आपल्याला वेस्टेज नको आहे तिथे यूज करा। तर त्या कॉलमच्या जागेसाठी आपण तेवढा जो पार्ट आहे तो असं इंजिस लावून फिटिंग करून आपण हे दाखवलेलं आहे। थोडीच जागा आहे, तुम्हाला कॉलमची हे वापरता यावं, काहीतरी ठेवता यावं म्हणून छोटासा डोअर केलाय। त्याच्यानंतर इकडे आपण 3 ड्रॉवर्स केलेले आहेत देवघराच्या खाली। देवाचे जे काही पूजेचे सामान आहे त्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये ठेवता यावं म्हणून हे तुम्हाला सगळं अगेन फोल्डेबल दिलंय आपण टोटल। तिथे पूजेचे सामान वगैरे या गोष्टी तुम्ही ठेवता येतील तुम्हाला। अगेन त्याच्या खाली पण तुम्हाला असं स्टोरेज करता येईल आणि प्लस तो जो तुम्ही आता कोपरा बघितलाय हा, हे कोपरा पण आपल्याला युटिलाइज करता यावं म्हणून छोटंसं डोअर ओपन केलंय। पहिल्यांदाच आपण एवढं छोटं केलंय। त्यानंतर आपण मेन कट्ट्याकडे येणार आहोत। मेन कट्ट्यामध्ये आपण इकडे थाळी बास्केट दिलाय, मोठे थाळी प्लस छोटे। अगेन हे फोल्डेबलचं पार्ट दिलाय, इझिली तुम्ही फोल्ड करू शकता स्टेनलेस स्टील फ्रेमिंग मध्ये। हे आपण केलेलं आहे। त्याच्यानंतर वरती असं प्लेन ड्रॉवर दाखवलंय। वॉटरप्रूफ डोअर्स आहेत। हा थोडंसं मोठा दरवाजा झालाय आणि इकडून सिलेंडर पण आपल्याला काढायचे प्लस सिलेंडर पण ठेवायचं आणि त्यासाठी त्यांना स्टोरेज पण पाहिजे होतं। त्याच्या हिशोबाने आपण व्हील बास्केट दिलंय। त्याचं व्हील बास्केट तुम्हाला पूर्ण बाजूला काढता येतं। इव्हन तुम्ही इथून हे असं फोल्ड पण करू शकता इझिली। हे फोल्ड करून तुम्हाला परत याच्यामध्ये ठेवून सिलेंडर तुम्हाला हे जे इथून असं आत घालता येतंय, तिथून परत सिलेंडर बाहेर काढता येतंय। या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर अगेन तुम्ही हा जो व्हील बास्केट आहे त्याला खाली व्हील्स असतात, एक इंचाचे जेरॉनचे आहे ते बरोबर या लेवलला तुम्ही असं ठेवलं की सिलेंडर आत जातंय आणि समोरून तुम्हाला हा डोअर क्लोज करायचा। स्टोरेज प्लस सिलेंडर काढण्यासाठी प्रोव्हिजन असं केलंय। कोपऱ्याला आपण एक छोटंसं पिल्लर दिलंय। पिल्लर नंतर इथे जागा फार छोटी राहील होती, एवढ्या छोट्या जागेमध्ये पुल आउट करणं शक्य नव्हतं, पण 3.5 इंचाचं आपण पुल आउट केलंय। छोटे मोठे तुमचे डबे वगैरे जे काय असतात मसाल्याच्या गोष्टी त्यात स्टोअर होणं गरजेचं होतं, त्याच्या हिशोबाने केलं। हे पण तुम्हाला फोल्डेबल दिलंय मित्रांनो, तुम्ही इझिली फोल्ड करू शकता आणि स्टोरेज करू शकता। त्याच्यानंतर महत्त्वाचं जे आहे ते आपलं कटलरीचं आयटम आपण इकडे दिले, कारण जागे जो आहे तो असं इकडे उलट दिशेने आल्यामुळे कटलरी राईट साईडला दिले। सर्व प्रकारचे डावचाळी चमचे याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपरली ठेवता येतात। जिंदाल कंपनीचं मटेरियल आहे, फ्रेमिंग वगैरे या सगळ्या गोष्टी, बास्केट्स, कप अँड सॉसर। आणि त्याच्यानंतर हा ड्रॉवर दिला खाली प्लेनचा। त्याची विड्थ पण थोडीशी जास्त आहे, 2 फुटापर्यंत सगळं ऍडजस्ट करायचा प्रयत्न केला। त्यानंतर इथं बेसिनसाठी एक छोटासा डोअर दिलाय, मोठा आहे थोडंसं, 2 करणं थोडंसं अवघड होतं म्हणून एकच केलंय। राईट साईडला उघडलंय त्याला। त्यानंतर जी राहिलेली जागा आहे या जागेमध्ये आपण त्याचं पट्टी फिटिंग केली, त्याला आपण केमिकल लावून पेस्टिंग केलेलं आहे। तर अशा प्रकारे आपलं हे जे काम आहे इथं रंगराजनगरमध्ये श्रीनिवास सरांचे इथं केले आपण। कटंगधोड सरांचं नाव आहे। सर ड्युटी नंबर असल्यामुळे सरांचं आपल्याला वाईट काय घेता आली नाही। सरांना हा व्हिडिओ पाठवणारच आहे मी। तर तुम्हाला माझं काम कसं वाटलं हे नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझं नोटिफिकेशन ऑन करा। धन्यवाद।